आता बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी ओरबडल्याची। या परप्रांतीयांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे कसे ओरबाडले, हा धक्कादायक प्रकार कसा उघडकीस आला आणि त्यावर साम टीव्हीने कोणते सवाल उपस्थित केलेत, पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शेतकऱ्यांचे पैसे परप्रांतीयांनी लुटले। पीएम किसान योजनेतील धक्कादायक प्रकार। शेतकऱ्यांच्या लुटीला जबाबदार कोण? शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांचा पैसा परप्रांतीयांनी ओरबाडून नेलाय। हा धक्कादायक प्रकार घडलाय नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावात आणि हे भामटे आहेत थेट पश्चिम बंगालचे। गावात घर नाही, शेती नाही, कुठलीही कागदपत्र नाहीत, तरीही या भामट्यांनी योजनेचे पैसे लुटले आणि हा प्रकार एक दोन नव्हे तर तब्बल 5 वर्ष सुरू होता। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। परराज्यातून सायबर कॅफे मधून नोंदणी करून हप्ता लाटण्यात आला। पीएम किसान योजनेचे 3,62,000 रुपये लाटले गेले। ॲग्रीस्टॅक कार्डच्या पडताळणी वेळी हा प्रकार उघड झाला। बँक खात्यावरून सर्व बोगस लाभार्थी पश्चिम बंगालचे असल्याचं स्पष्ट झालं। राज्यातील पीएम किसान योजनेचा पैसा 181 जणांनी लुटला। ई-केवायसी सक्तीची केल्यानं बोगस लाभार्थ्यांचा लाभ बंद झाला। 2020 मध्ये पश्चिम बंगालमधील भामट्यांनी परराज्यातील सायबर कॅफेतून पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते। मात्र शेतकऱ्यांना शेती संबंधित ओळखपत्र देण्यासाठी आणलेले ॲग्रीस्टॅक कार्ड तयार करताना हा घोटाळा उघडकीस आला। ॲग्रीस्टॅकचं उद्दिष्ट लवकर पूर्तता होईल म्हणून आपण पीएम किसानच्या याद्या या सीएससी सेंटरवाल्यांकडे दिल्या होत्या की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना बोलवून ॲग्रीस्टॅकची नोंदणी जर लवकर झाली तर आपला जिल्हा हा त्याप्रमाणे अग्रेसर राहील। आणि त्या पद्धतीने जेव्हा ह्या याद्या आपण दिल्या तर त्यावेळेस ती नावं आढळली की याच्यामध्ये भादवण गावातील 181 लोक हे त्या गावातील रहिवासी नसताना त्यांची पीएम किसानमध्ये नोंदणी झाली असं आढळलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर परप्रांतीयांनी पैसे कसे लाटले, त्यावर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले। गावात शेतजमीन नसताना परप्रांतीय पीएम किसान योजनेचे लाभार्थी कसे? एनोवारा हे शेतकऱ्याचं नाव कसं असू शकतं? ऑनलाईन नोंदणीनंतर कागदपत्रांची पडताळणी केली नाही का? पडताळणी न करताच बोगस लाभार्थ्यांच्या नावानं बँक खात्यात पैसे कसे पाठवले? बोगस लाभार्थ्यांची प्रशासनाकडून चौकशी का केली गेली नाही? बोगस लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार का? आणि बोगस लाभार्थ्यांचा पत्ता तसंच फोन नंबरच्या त्रुटींना जबाबदार कोण? केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पीएम किसान योजनेतच हा घोटाळा झाल्याचं समोर आल्यामुळं हे प्रकरण फक्त नाशिक पुरताच मर्यादित आहे की घोटाळेबाजांचं जाळं देशभर पसरलंय, याचा शोध घेण्याची गरज आहे। इतकंच नाही तर या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणि कागदपत्रांची योग्य पद्धतीनं पडताळणी न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे।